नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. जावडे कातळवाडी तालुका लांजा यांचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न. रत्नागिरीत वकिलांसाठी 40 तासांचे शनिवारपासून मध्यस्थी प्रशिक्षण. खारेपाट रेवसगाव येथे रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा प्रतिसाद. रायगड टाइम्सच्या वृत्ताची दखल. महाड नगरपालिका प्रशासनाने पाटी केली स्वच्छ. कोणाळकट्टा येथे सिंचन विभागाच्या जागेत उत्खनन. सोडे आणि बंधू समाज मंडळ मुंबई, जावडे कातळवाडी तालुका लांजा सर्व कमिटी सदस्य यांच्या संयुक्त विद्यमानाने स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. सत्कार समारंभ आणि महिला मंडळ यांचा हळदी कुंकू समारंभ तसेच मनोरंजनाच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मुंबईत राहणारे चाकरमानी आणि गावकरी एकत्र यावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी हा मुख्य हेतू लक्षात घेऊनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेत मध्यस्थीचे महत्त्व वाढत असताना वकिलांसाठी एका विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने 17 जानेवारीपासून 40 तासांचा मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. यावेळी मुख्य प्रशिक्षक म्हणून नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या MCPC विभागाचे वरिष्ठ प्रशिक्षक संजीव भालेराव आणि महेश जाधव यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील रेवसगाव येथे श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणेसधाम यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ 2026 दिनांक 4 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 दरम्यान दरवर्षीप्रमाणे 15 दिवस चालणाऱ्या या महाकुंभद्वारे रुग्णाला विनामूल्य रक्तदान करून देण्याचा महान उपक्रम राबवला जात आहे. नुकत्याच झालेल्या रेवसगाव राम मंदिर येथे रक्तदान शिबिराला पंचक्रोशीतील गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ 2026 यामध्ये रेवसगावमध्ये आज रक्तदान महाशिबिर हा संपन्न झालेला आहे. या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने लोकसंख्या व लोक आणि युवक आणि युवती ही सुद्धा सहभाग घेतलेला होता आणि हा रक्तदान शिबिर खूप चांगल्या उत्साहात संपन्न होत आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून जीवनदान महाकुंभ 2026 याच्या अंतर्गत रेवस गावामध्ये हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे. तरी इथे आमचं 200चं टार्गेट आहे आणि ते टार्गेट पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. कसं उत्साह, नागरिकांचा उत्साह चांगल्या प्रकारे मिळाला ग्रामस्थांचा. त्यामध्ये रेवस गावातील शिवाय आजूबाजूच्या गावातील सुद्धा नागरिकांचा उत्साह खूप मोठ्या उत्साहाने नागरिक रक्तदान करण्यासाठी येत आहेत. ऐतिहासिक महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरील पाटी चर्चेचा विषय ठरला होता. निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान सदरची पाटी पेपराने झाकण्यात आली होती. निवडणूक झाल्यानंतर नावांची पाटी पुन्हा सुस्थितीत ठेवणे गरजेचे होते. मात्र या पाटीवरील कागद व्यवस्थित काढला गेला नसल्याने पाटीची दुरावस्था झाली होती. राज्यभरातून महाड शहरात येत असलेल्या पर्यटकांकडून ही दुर्लक्षित पाटी पाहिल्यानंतर काहीशी नाराजी आणि खंत व्यक्त केली जात होती. मात्र दैनिक रायगड टाइम्सच्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने आपली चूक सुधारत ही पाटी सुस्थितीत आणली आहे. दोडामार्ग तालुक्यातील कोणाळकट्टा परिसरात महालक्ष्मी वीज निर्मिती प्रकल्पाकडे जाणाऱ्या मार्गावर सिंचन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राखीव जागेत सध्या मोठ्या प्रमाणावर मातीचं उत्खनन सुरू असल्याचं दिसून येत आहे. धरण क्षेत्रातील ही जागा संपादित आणि राखीव असल्याने येथे सुरू असलेल्या कामाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चांना आता उधाण आलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.